चल ना, किती ताल करशील. वाटप तर घेणं काय दे रे, कामधंदे आठवा. तेच ते सकाळपासून त्याला चालू राहते. ठीक आहे, काम करतो तो मान्य आहे, पण असंही नाही की मग तू काम करतो मी तुला डोक्यावर घेऊन बसरीन. काम कर. जे काय समजा तिका जे 550 रुपये रोज म्हणजे माणसाला आपण देतो तो, त्यातले नाही जास्त तुला 550 तर नाही, पण 200-300 रुपये समजा आपण देऊ इच्छितो, काही विषय नाही, 200-300 रुपये देत जाईल. त्या 200-300 रुपयाच्या नुसार जे माझ्या जमा राहते त्यातच तुला एक साडी चोळी घेऊन देणं, किंवा जे काय तुझे शोक पाणी म्हटलं म्हणजे चप्पल घेणं आहे, ड्रेस घेणं आहे, ते त्या पैसे होणार फक्त. असं नाही एक्स्ट्रा पैसे मी तुला देत नाही जाईल. बस, नाही तर माझ्याजवळ पैसे ठेवायचे. जे बचत आहे ते तुझ्या इकडे आहे, कारण जे भाडतोड आहे, नंतर लेकराच्या शाळेच्या शिक्षणात आहे ते तू पाहत बस. नंतर बाकीचे काम आहेत, कसं लग्न सराई वगैरे असलं किंवा साडी चोळी घेणं आहे, ते ते तुझ्या इकडे सर्व. माझ्याजवळ हे करायचं नाही. मी लोकांची देवाणघेवाण करतो, लोकांची देवाणघेवाण मी करतो. बाकी भाडतोड वगैरे जे समजा पैसे गोळा करायचे, 1 तारखेपासून तुला सांगितलेलं आहे की 1 तारखेपासून पैसा गोळा करायचा. ते किती कर, तू 50 कर, 100 कर, मला काही घेणं नाही त्याचं. फक्त माझं एकच म्हणणं आहे की 1 तारखेपासून 50-50, 100 रुपये जे काय आहे